been he has been awarded with Padma Bhushan in 1971. यांना कधी पद्मभूषण पुरस्कार मिळाला तर 1971 मध्ये यांना 1971 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला आणि पद्मभूषण हा पुरस्कार 1967 मध्ये. When he has been awarded with International Peace Prize, यांना इंटरनॅशनल पीस प्राइज कधी मिळाला? When Mulkraj Anand has been awarded इंटरनॅशनल पीस प्राइज. ओके, उत्तर बरोबर येत आहेत सर्वांची. 1953 बरोबर आहे. ओके, what is the first novel of Mulkraj Anand? मुल्कराज आनंद यांचं पहिलं नॉवेल कधी आहे, कधी त्यांनी लिहिलं आणि कुठलं? What is the first novel of Mulkraj Anand? Okay, anybody? Okay, what is his first novel and when it was published? ही बरोबर आहे का नाही हे नंतर सांगेन. ओके, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. मेघा राणी, पूजा बिरादार, सुषमा, मुस्कावाड, सायली, शिव बिरादार, मनीषा बजाज, नादरगे नेहा, या सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. पहिलं नॉवेल त्यांचं अनटचेबल हे होतं, 1935 मध्ये हे रिलीज झालं. ओके, अँड देन this short story is taken from dash dash. From which collection this short story The Lost Child is taken from, selected from? कुठल्या यांच्या कथेच्या संग्रहामधून द लॉस्ट चाइल्ड ही कथा घेतलेली आहे? Anybody? Yes. नादरगे नेहा, ऐश्वर्या पाटील, सानिका पेद्देवाड, बजाज पद्मावती प्रतीक्षा, मुस्कावड सायली. उत्तर बरोबर आहे. कुलकर्णी ऋतुजा. याच्यात एक उत्तर आलेलं आहे, अर्धवट आहे. कुणाचं आहे? पूजाचं आहे. द लास्ट चाइल्ड एवढंच नाही, द लास्ट चाइल्ड अँड अदर स्टोरीज याचं हे उत्तर आहे. ओके, व्हेन इट वॉज पब्लिश्ड तर 1934 मध्ये ही कथा द लॉस्ट चाइल्ड अँड अदर स्टोरीज या कथा संग्रहामध्ये पब्लिश झाली. ओके, that which Hindi words has been used in this short story? कुठले हिंदी शब्द या शॉर्ट स्टोरी मध्ये वापरण्यात आलेले आहेत? ओके, कुठले which Hindi words has been used in this short story? कुठले हिंदी शब्द याच्यामध्ये वापरलेले आहेत मुल्कराज आनंद यांनी? ओके, सर्व सांगा.
दपा दादरगे नेहा आणि पुन्हा शिव बिरादार, पूजा बजाज यांची जवळपास बरोबर उत्तर आहेत की फक्त एकच रसगुल्ला बर्फी वगैरे नाही तर गुलाबजामुन, जसं मेघा राणीने आता दिलंय गुलाबजामुन, जलेबी, बर्फी, रसगुल्ला अँड गुलमोहर, ही सगळी शब्द कशाची आहेत? हिंदी मधली आहेत किंवा आपल्या या देवनागरी भाषेमध्ये वापरले जातात, पण त्याला इकडं ट्रान्सक्रिएट करून त्याने जशाला तसे हिंदी शब्द वापरलेले आहेत. ओके, इटॅलिक मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. What was the festival mentioned in this short story, The Lost Child by Mulkraj Anand? कुठला फेस्टिवल याने याचा उल्लेख केलेला आहे? पूर्ण उत्तर द्या. फेस्टिवल ऑफ स्प्रिंग, बिरादर सुषमा. ओके, उसका वर्ड सायली. फेस्टिवल ऑफ स्प्रिंग असा उत्सव तिथं होता. ओके, एनिवे, देन नेक्स्ट that the child was accompanied with dash dash. Child was accompanied with dash dash, accompanied by dash dash. What is the answer? Okay. The child was accompanied by dash dash. तर बरोबर येत आहेत. He was accompanied by his father and mother. त्याला एकाच शब्दात सांगायचं झालं तर काय म्हणावं लागेल? Accompanied by his parents. बरोबर आहे. ओके, त्याच्या आई वडिलांसोबत किंवा त्याच्या पॅरेंट्स सोबत. ज्योती स्पेलिंग चुकलं. ओके, so he was accompanied by his parents, that is mother and father. Why the child was lagging behind? Why the child is lagging behind? ते मूल मागे का पडत होतं? Why the child was lagging behind? Why the child was lagging behind? Okay, what is exact answer? Because of he is fascinated by things. Okay, nadarge neha, बरोबर आहे उत्तर, exact. Because he was fascinated by toys in the shops. दुकानातील बऱ्याचशा खेळण्यांकडे पाहून ते काय होत होतं? आकर्षित होत होतं. And that is the answer. He was lagging behind because of he was fascinated by the toys in the shops. Then how he understood that his father is not ready to buy the toys? How he understood that his father is not ready to buy the toys? What was the sign? Yes, Sanika Peddewar, बरोबर आहे. Because when his father looked at the boy with red eyes, he understands that his father is not ready to purchase for him the little toys for that boy. Okay, बरोबर आहे.
Then who tries to deviate this child from the toys? Who tries to deviate his mind from the toys? Okay. कोण त्याला त्या खेळण्याकडून त्याचं लक्ष दुसरीकडं आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत होता? ओके. Answer is correct by many students. Bhavge, Vaishnavi, Ashwini, Pratiksha, Jyoti, Megharani, all of the answers are correct. Bhakti, Rupali, Kulkarni. ओके, बऱ्याच जणांचे इतके उत्तर येत आहेत की मी म्हणजे स्क्रीनवरची नावं आहेत ते लगेचच पुढे जात आहेत. ओके, म्हणजे याचा असा अर्थ आहे की तुम्हाला हे बऱ्यापैकी हा चॅप्टर समजलेला आहे, कारण एवढ्या फास्ट आणि एवढ्या गतीनं उत्तर येत आहेत की एकाचं नाव घेईपर्यंत ती स्क्रीन पुढे स्क्रॉल होत आहे. ओके, देन after toys this boy was fascinated towards dash dash. खेळण्याच्या नंतर ते मूल कशाकडे आकर्षित झालं? After toys this boy was fascinated, attracted towards dash dash. What is the answer? Okay, mustard field. नादर्गे नेहा. अजून कशाकडे? Mustard field is okay, but what other things? Okay, Viradar Sushma, dragonflies, mustard field, Shital. What are the things? Butterfly, dragonflies, mustard fields, butterflies. Okay. When the mother tries to deviate his mind from the toys, ज्योतीचं उत्तर बरोबर आहे, मस्टर्ड फील्ड, ड्रॅगन फ्लाईज. पण अजून एक राहिलं त्यामध्ये, बटरफ्लाईज. म्हणजे तिन्ही उत्तर, म्हणजे तिन्ही गोष्टी एका उत्तरात येतात का हे पाहत होतो. जनरली एक राहिलेला आहे मध्ये. तर when his mother deviated his mind, showing the mustard fields, he was attracted towards the mustard field because it was looking like a melting gold, and it was swept across the miles, and a group of dragonflies were flying there, and even the butterflies were also flying there. So he was attracted towards the mustard field, dragonflies and butterflies there. And this is the answer: mustard field, dragonfly, and these butterfly. Okay, then who said, "Come, child, come on footpath"? Who said this? Come, child, come on to the footpath. His parents, but especially mother or father. कोणी म्हटलं, आईने की वडिलांनी? Okay. Answer is correct. His mother. Especially his mother says, "Come, child, come to the footpath." हे कुणी असं बोलावलेलं आहे? तर आईने बोलावलेलं आहे. Then after that
The parents were waiting for the child at dash dash. The parents were waiting for the child at dash dash. कुठं त्याची वाट पाहत होते? What is the answer? The parents were waiting for the child at dash dash. What is the answer? Yes, at the shade of grow, under the shade of grow, or again on the edge of a well. Both answers are correct. Shade of a grow and on the edge of a well. झाडाच्या सावलीमध्ये आणि त्या विहिरीजवळ. Okay, at the edge of well and at the or under the shade of grove. तिथं ते वाट पाहत होते. Then the boy wanted to eat dash dash. The boy wanted to eat dash dash. Okay. Answers are flooding. Burfi. Okay. When the sweet seller was there, he was selling gulab jamun, rasgulla, barfi, and jalebi. So he wanted to eat barfi because his favorite sweet item was barfi. कारण त्याचा favorite sweet item काय होता यातला barfi. The uh, the little boy or the little child wanted to have the garland of dash dash. The little child wants to take the garland of dash dash. कुठल्या फुलाची माळ त्याला हवी होती? Okay, he wanted to have the garland of gulmohar. Very good. Garland of gulmohar. Okay. बरोबर आहे की गुलमोहर seller तिथं होता, flower seller होता, and he had a garland of gulmohar, and he wanted, the child was attracted towards the basket of flower, and he murmured and he said, I want that gulmohar. So to म्हणतो. Then the man was standing there and he was selling the balloon, and he was attracted towards the balloon. But what was the answer when he asked to purchase balloon? What was the answer of the parents? How they denied to this boy? He was asking for balloon. जेव्हा ते लहान मूल ते बलून्स मागत होतं त्यावेळेस त्या पॅरेंट्सचं उत्तर काय होतं? Okay, the answer was, they would say that you are too old to play with such toys. You are too old to play with balloons. तू फार मोठा झालेला आहेस आणि you are not suitable to play with the balloons. They would say that too old to play with such toys, too old to play with balloon. हे त्यांचं उत्तर असेल की तू आता फार मोठा झालेला असला नाही आहेस की या फुग्यांसोबत खेळावं.
The parents forbid to hear the tune of dash dash. The parents forbid the child to hear the tune of dash dash. त्याने कशाची ट्यून ऐकण्यासाठी त्याला मनाई केलेली होती? What is the answer? Okay. Who is this? Just a minute. एक उत्तर कुणाचं तरी आहे जे एक्झॅक्ट आहे. नादरगे नेहा. फ्लूट ऑफ अ स्नेक चार्मर. ओके. काय ऐकण्यापासून त्याने मनाई केलेली होती की स्नेक चार्मरची ती बीन म्हणजे फ्लूट ते ऐकण्यापासून त्यांनी मनाई केलेली. स्नेक चार्मरला ऐकण्यासाठी नाही. टू लिसन टू द flute of the snake charmer. They forbid the little child to hear the flute of the snake charmer. नुसतं snake charmer नाही. There will be the answer flute of the snake charmer. The little child want to go on dash dash. The little child wants to go on dash dash. Okay. उत्तर बरोबर येत आहेत. He wanted to go on the roundabout. What is roundabout? Giant wheel. Okay. Roundabout मध्ये किंवा त्या आकाश पाळण्यामध्ये बसण्यासाठी तो आग्रह करत होता. Okay. Then why there was no reply from his parents when he says, I want to go on the roundabout? Why there was no reply to the demand of little child, I want to go on the roundabout, please. की त्याच्या प्रश्न त्याच्या या डिमांडला काहीच उत्तर मिळालं नाही. याचं कारण काय? Why there was no reply to the child that he was demanding, I want to go on the roundabout. Okay. Who were not there? They were not there. Who were not there? Parents. Okay. बरोबर आहे. Because his parents were not there. बरोबर आहे. नेहा आणि सायली यांचं उत्तर बरोबर आहे. कारण he was lost there. His parents were not there. And then who helped the little boy? Who picked up the little boy? कोण उचलून घेतलं या मुलाला? Who picked the little boy? A man, unknown man. A man म्हणण्यापेक्षा unknown person किंवा unknown man. अनोळखी व्यक्तीने त्याला उचलून घेतलं. What is offered by unknown man when he was consoling him? त्यांनी कशाची त्याला काय काय देऊ केलं जेव्हा ते लहान मूल रडत होतं त्याला समजवण्यासाठी? What is offered by this unknown person to little child? काय काय त्याने देऊ केलं की जो तो आता त्याचं रडणं थांबवेल याच्यासाठी? He offered the balloons, he offered the sweet, he offered the garland of gulmohar, he offered to listen or to hear the flute of the snake charmer, he offered to have the ride in the roundabout, ride on the horse वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केल्या? ऑफर केल्या. And then why the little child did not accept the offerings of the unknown man? Why he was not interested
in the things offered by unknown man. त्याला त्या गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट नव्हता जेव्हा यापूर्वी त्याला त्या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता, आता का नव्हता? पटकन. Because he was lost and he wanted his parents, because he wants his mother and father, because he wanted his parents. उत्तर येत आहेत कारण जेव्हा एखाद्या लहान मुलाला त्याचे आई वडील सोबत असत नाहीत त्यावेळेस त्याला इतर कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही आणि फक्त त्याला आई वडील हवे असतात आणि म्हणून त्याला फक्त काय पाहिजे होतं तर त्याचे आई वडील हवे होते. So these are the some probable questions on this topic, The Lost Child by Mulkraj Anand. We are running out of time. So thank you for being with me in this online lecture. Have a nice day.